नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 16 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। प्रश्न पहिला, जर 317 गुणेला 45 बरोबर 14,265 तर 3.17 गुणेला 4.5 बरोबर प्रश्नचिन्ह। बघा आता या ठिकाणी हे उदाहरण अतिशय सोपं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला गुणाकार करत बसायचं नाहीये। या ठिकाणी बघा ह्याच संख्या वर दिलेल्या आहे, परंतु या वरील ज्या संख्या आहे यामध्ये दशांश चिन्ह नाहीये, खालच्या संख्यांमध्ये दशांश चिन्ह लावलेलं आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी गुणाकार न करता उत्तर मिळणार आहे, परंतु ते कशा प्रकारे ते बघा। सुरुवातीला 317 गुणेला 45 दिलेला आहे, खाली 3.17 गुणेला 4.5 दिलेला आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायसाठी सुरुवातीला हे जे उत्तर आहे, वरचं जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ती संख्या जशीची तशी लिहून घ्यायची आहे। नंतर आता आपल्याला लावायचं आहे दशांश चिन्ह। बघा आता या ठिकाणी किती अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे? 1 2 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे। या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे। म्हणजे 1 2 3 पूर्ण 3 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह लागलेलं आहे। म्हणून या ठिकाणी सुद्धा 1 2 3 3 अंकांच्या नंतर लावायचं आहे दशांश चिन्ह। म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 14.265 म्हणजे 3.17 गुणेला 4.5 बरोबर 14.265। दुसरं उदाहरण, 503 गुणेला 217 बरोबर 1,09,151 तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। वरच्याच संख्या खाली आलेल्या आहे, फक्त यामध्ये दशांश चिन्हांचा समावेश आहे। या ठिकाणी 5.03 आहे, 2.17 आहे। आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा नाहीये, फक्त आपल्याला ही जी वरची संख्या आहे ही लिहून घ्यायची आहे, 1,09,151। आता आपल्याला याच संख्येमध्ये लावायचं आहे दशांश चिन्ह, कारण वरच्याच संख्या खाली आलेल्या आहे। बघा आता या ठिकाणी 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे, या ठिकाणी सुद्धा 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे। म्हणजे 2 अधिक 2 4 4 अंकांच्या नंतर आपल्याला दशांश चिन्ह लावायचं आहे। 1 2 3 4 या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5.03 गुणेला 2.17 बरोबर 10.9151 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 3, गुणाकार करा। पहिलं उदाहरण आहे 2.7 गुणेला 1.4। बघा या संख्या आपण या प्रकारे उभ्या मांडणीत लिहिणार आहोत, 2.7 गुणेला 1.4 या प्रकारे संख्या लिहून घेतल्या। आता आपल्याला करायचा आहे गुणाकार। बघा अतिशय सोपं आहे, व्यवस्थित तुम्ही लक्ष द्यायचं आहे। या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे, असं समजायचं आहे की या ठिकाणी हे दशांश चिन्ह नाहीये। साधा गुणाकार आपण जसा करतो त्याचप्रमाणे हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। बघा 4 7 28 8 हातच्या आला 2 4 दुनी 8 8 अधिक 2 10 अधिक या ठिकाणी लावून घेतलं 0 1 7 7 1 2 2। आता आपल्याला करायची आहे बेरीज, 8 अधिक 0 8 0 अधिक 7 7 1 अधिक 2 3। आता या ठिकाणी एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे, खाली सुद्धा एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे। म्हणजे पूर्ण आपल्याला 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह लावावं लागेल। म्हणजे 1 2 3.78 हे आपल्याला उत्तर मिळालं। म्हणून या ठिकाणी लिहिणार 2.7 गुणेला 1.4 बरोबर 3.78 हे आपल्याला उत्तर मिळालं। दुसरं उदाहरण बघणार आहोत, 6.17 गुणेला 3.9 उभ्या मांडणीत आपण लिहून घेणार आहोत। आता या ठिकाणी साधा गुणाकार आपण जसा करतो अगदी त्याच प्रकारे गुणाकार करायचा आहे, असं समजायचं आहे। या ठिकाणी दशांश चिन्ह नाहीये। बघा गुणाकार करून घेऊया, 9 7 63 3 हातच्याला 6 तर 9 ने एकाला गुणणार आहोत, 9 1 9 9 अधिक 6 15 5
हच्चा आला 1, 9 सक 54, 54 अधिक 1 55, अधिक या ठिकाणी लावून घेतलं 0 कारण आपल्याला 3ने गुणायचं आहे. 3 7 21, 1 हच्चा आला 2, 3 1 3, 3 अधिक 2 5 आणि 3 सक 18. आता आपल्याला करायची आहे बेरीज. 3 अधिक 0 3, 5 अधिक 1 6, 5 अधिक 5 10, 0 हच्चाला 1, 8 अधिक 5 13, 13 अधिक 1 14, 4 हच्चाला 1, 1 अधिक 1 2. आता या ठिकाणी हे आपल्याला उत्तर मिळालं, परंतु आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह लावायचं आहे. बघा 1 2, 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह, या ठिकाणी एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह, म्हणून 2 आणि हे 1 3, 3 अंकांच्या नंतर आपण लावणार दशांश चिन्ह. बघा 1 2 3 या ठिकाणी, म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं 6 दशांश चिन्ह 17 गुणेला 3 दशांश चिन्ह 9 बरोबर 24 दशांश चिन्ह 0 63. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला मिळालं आहे. पुढचं उदाहरण आहे 0 दशांश चिन्ह 57 गुणेला 2. बघा आता या प्रकारे उभ्या मांडणीत आपण त्याला लिहिणार आहोत. 2ने गुणायचं आहे. 2 7 14, 4 हच्चाला 1, 2 5 10, 10 अधिक 1 11, 1 हच्चाला 1, 2 0 0, 0 अधिक 1 1. आता या ठिकाणी 2 अंकाच्या नंतर होतं दशांश चिन्ह, म्हणून 1 2 या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह, म्हणजे 0 दशांश चिन्ह 57 गुणेला 2 बरोबर 1 दशांश चिन्ह 14 हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण आहे 5 दशांश चिन्ह 04 गुणेला 0 दशांश चिन्ह 7. बघा या प्रकारे आपण उभी मांडणी केलेली आहे. या प्रकारे आपण गुणाकार करूया. 7 चौक 28, 8 हच्चा आला 2, 7 0 0, 0 अधिक 2 2 आणि 7 5 35. आता हा गुणाकार झाल्यानंतर आपल्याला लावायचा आहे दशांश चिन्ह. बघा 1 2, 2 अंकांच्या नंतर दशांश चिन्ह आहे, या ठिकाणी एका अंकानंतर आहे, म्हणजे 1 2 आणि 3, 3 अंकांच्या नंतर आपण लावणार आहोत दशांश चिन्ह. 1 2 3 म्हणजे या ठिकाणी लावणार दशांश चिन्ह, म्हणजे 5 दशांश चिन्ह 04 गुणेला 0 दशांश चिन्ह 7 बरोबर 3 दशांश चिन्ह 528 हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. प्रश्न क्रमांक 4. वीरेंद्रने 5 दशांश चिन्ह 250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला, तर एकूण तांदूळ किती खरेदी केला? जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्रॅम असेल, जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले? बघा आता या ठिकाणी एका पिशवीचं वजन दिलेलं आहे 5 दशांश चिन्ह 250 किलोग्रॅम. या ठिकाणी 18 पिशव्या तांदूळ वीरेंद्रने खरेदी केला. सुरुवातीला आपण एकूण तांदूळ किती खरेदी केला ते शोधून काढणार आहोत. या प्रकारे बघा एका पिशवीचे वजन या ठिकाणी दिलेलं आहे 5 दशांश चिन्ह 250 किलोग्रॅम. एकूण किती पिशव्या खरेदी केल्या? 18, म्हणून 18 पिशव्यांचे वजन बरोबर. बघा जर या ठिकाणी एका पिशवीचे वजन दिलेले आहे, 18 पिशव्यांचे वजन आपल्याला शोधून काढायचे आहे, तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार करावा लागणार आहे. म्हणून 5 दशांश चिन्ह 250 गुणेला 18 या प्रकारे गुणाकार करून आपल्याला 18 पिशव्यांचे तांदूळ किती आहे ते आपल्याला मिळणार आहे. बघा गुणाकार करणार आहोत. 8 0 0, 8 45 0 हच्चाला 4, 8 2 16, 16 अधिक 4 20, 0 हच्चाला 2, 8 45 अधिक 2 42, अधिक या ठिकाणी लावला 0, 1 0 0, 1 5 5, 1 2 2, 1 5 5. या ठिकाणी करायची आहे बेरीज. 0 अधिक 5 5, 2 अधिक 2 4, 4 अधिक 5 9. आता या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह लावून घ्यायचं आहे. 1 2 3, 3 अंकांच्या नंतर आपण लावला दशांश चिन्ह, म्हणजे 18 पिशव्यांचे वजन आपल्याला या ठिकाणी मिळालं 94 दशांश चिन्ह 500 किलोग्रॅम.
म्हणजे एकूण किती तांदूळ खरेदी केला तर 94.5 किलोग्राम तांदूळ खरेदी केला. म्हणून लिहिणार आपण म्हणून एकूण 94.5 किलोग्राम तांदूळ खरेदी केला. आता आपल्याला पुढे दिलेला आहे जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्राम असेल. बघा 1 किलोग्रामला 42 रुपये. या ठिकाणी 1 किलोग्राम तांदळाची किंमत दिलेली आहे. आपण एकूण तांदूळ खरेदी केला आहे 94.5 किलोग्राम. याची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे. सुरुवातीला 1 किलोग्राम तांदळाची किंमत आहे 42 ती लिहून घेणार आहोत. म्हणून 1 किलोग्राम तांदूळ बरोबर 42 रुपये. 1 किलोग्राम तांदळाची किंमत 42 रुपये आहे. म्हणून 94.5 किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर. पुन्हा आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार करून एवढ्या किलोग्राम तांदळाची किंमत मिळणार आहे. म्हणून 94.5 गुणेला 42 यांचा करणार आहोत गुणाकार. 2 0 0 बे 0 0 बे पंचे 10 0 हच्चाला 1 बे चोको 8 8 अधिक 1 9 आणि बे नवे 18 अधिक या ठिकाणी लावला 0 4 0 0 4 0 0 4 पंचे 20 0 हच्चाला 2 4 चोको 16 16 अधिक 2 18 8 हच्चाला 1 4 नवे 36 36 अधिक 1 37. या ठिकाणी आपण करणार आहोत बेरीज. 3 दशांश चिन्ह 3 घरांच्या नंतर किंवा 3 अंकांच्या नंतर लावलं दशांश चिन्ह म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत मिळाली 3969 रुपये. म्हणजे या ठिकाणी 94.5 किलोग्राम तांदळाची किंमत 3969 रुपये. तर या ठिकाणी विचारलं आहे त्याने किती रुपये दिले तर त्याने 3969 रुपये दिले. अशा प्रकारे या ठिकाणी हे चौथं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. प्रश्न क्रमांक 5 वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेमी कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील. बघा आता या ठिकाणी एका पडद्याला किती कापड लागते ते दिलेलं आहे. म्हणून ते लिहून घेणार या प्रकारे. एका पडद्यास 4 मीटर 25 सेमी कापड लागते. तिने एकसारखे समान आकाराचे 5 पडदे बनवले. म्हणून 5 पडद्यांना लागणारा कापड बरोबर. बघा जर एका पडद्याला 4 मीटर 25 सेमी एवढा कापड लागतो तर 5 पडद्यांना किती कापड लागेल तर दोन्ही संख्यांचे आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. म्हणून 4 मीटर 25 सेमी गुणेला 5 या प्रकारे त्यांचा गुणाकार करणार आहोत. 5 5 25 5 हच्चाला 2 5 जुनी 10 10 अधिक 2 12 2 हच्चाला 1 4 पंचे 5 चोको 20 20 अधिक 1 21 म्हणजे 21 मीटर 25 सेमी एवढा कापड 5 पडद्यांना लागेल. म्हणून 5 पडद्यांना लागणारा कापड बरोबर 21 मीटर 25 सेमी. आता या ठिकाणी तिच्याकडे असलेलं एकूण कापड दिलेलं आहे 23.50 मीटर. आता तिच्याकडे असलेलं एकूण कापड दिलेलं आहे 23.50 मीटर. म्हणून एकूण कापड लिहिणार. एकूण कापड बरोबर 23.50
मीटर। या ठिकाणी एकूण कापड माहित आहे, 5 पडद्यांना लागणारा कापड माहित आहे, म्हणून या ठिकाणी आपण वजाबाकी करून किती कापड शिल्लक राहिलं ते शोधून काढू शकतो। म्हणून एकूण कापडामधून आपण काय करणार आहोत, एकूण कापडामधून हा 5 पडद्यांना लागणारा कापड वजा करणार आहोत। या प्रकारे 23.50 वजा 21.25 यांची वजाबाकी करून एकूण राहिलेला शिल्लक कापड आपल्याला समजता येईल। 0 वजा 5 होत नाही, या ठिकाणी 4, या ठिकाणी 10, 10 वजा 5 5, 4 वजा 2 2, दशांश चिन्ह, 3 वजा 1 2 आणि या ठिकाणी 0, म्हणून 2.25 मीटर कापड शिल्लक राहील। अशा प्रकारे या ठिकाणी 2.25 मीटर कापड शिल्लक राहिलं। अशा प्रकारे आज आपण सराव संच 16 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।